रामकृष्ण हरी. तर आमचा आज दुपारचा विसावा होता काटेवाडी येथे. पण इथे आल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला. म्हणजे वारकऱ्यांची खरी सेवा नक्की काय असते ते या काटे परिवाराकडे पाहून कळलं. आणि अगदी विकासाचा वारकरी म्हणून अजितदादा यांचा आदर्श घेऊनच वारकऱ्यांची सेवा काटे परिवार अगदी निश्चितपणे आणि निरपेक्ष भावनेने करत आहे. तर मी तुम्हाला विचारेल की वारकऱ्यांची सेवा तुम्ही गेले किती वर्ष झालं करता? नमस्कार, रामकृष्ण हरी. प्रथम सर्व वारकऱ्यांचे हार्दिक स्वागत. ही वारकऱ्यांची सेवा आमच्या आजोबांच्या काळापासून म्हणजे गेली जवळजवळ 35 वर्ष चालू आहे, अविरतपणे चालू आहे. परंतु या वर्षीचं म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं दुःख म्हणता येईल की दादा आपल्यातून निघून गेले. तर त्यांच्या स्मरणार्थ ही वारी स्मरणीय राहिली पाहिजे. त्यासाठी आम्ही आमच्या घरचे भाऊ वगैरे सगळ्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं किंवा त्यांना कुठेतरी आपण दाखवून दिलं पाहिजे की या वारीमध्ये पण महाराष्ट्राच्या प्रत्येकाने कोपऱ्यातून माणूस आलेला असतो. त्यासाठी आम्ही थोडंसं दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे केले होते. आणि अशा प्रकारे आणि वारकऱ्यांनी दादांचं काम काय होतं ते बारामतीमध्ये कालच्या मुक्कामामध्ये पाहिलेलंच आहे. म्हणजे दादा जाऊन जरी अनेक महिने झाले असले तरी दादांचं स्मरण अविरतपणे त्यांच्या हृदयामध्ये आहे आणि त्यांचं प्रेम त्यातून आपल्याला दिसून येत आहे. तर तुम्हाला वारकऱ्यांची सेवा करून कसं वाटतं? रामकृष्ण हरी. प्रथमतः संत जगद्गुरु तुकाराम महाराज या पालखी सोहळ्यानिमित्त आलेल्या सर्व वारकऱ्यांचं मी काटेवाडी परिवारातर्फे मी सहर्ष स्वागत करतो. आणि जसं माझ्या दादांनी सांगितलं की हे आमची गेल्या 35 वर्षांची परंपरा आहे की आम्ही वडिलांची त्याच्यानंतर मुलांकडे आली आणि आम्ही ही सेवा आमच्या हातून अशीच निरंतर घडत राहावं ही आमची ही ईश्वरचरणी प्रार्थना. आणि वारकऱ्यांची सेवा करताना आम्हाला ज्या महाराष्ट्राला आज पोरका झाला आहे, ज्या अजितदादांमुळं जे काही वारकरी लोकांचं जे काही संगोपन असेल किंवा त्यांना काही अडचणी येत असतील, जे दादा फॉलो घ्यायचे, जे दादा वेळोवेळी त्या पूर्ण करायच्या, ती आता इथून पुढे कुठेतरी उणीवाशी भासेल. आणि त्या निमित्ताने दादांची जी काही विकास कामाची जी काही परंपरा आहे किंवा ज्या काही वारकऱ्यांसंपर्काबद्दलचे प्रति जे काही प्रेम आहे ते आम्ही आमच्या छोट्याशा ह्या प्रयत्नातून आम्ही पूर्ण करत राहू. आणि वारकऱ्यांची निश्चितपणे इथून पुढे आम्ही एकदम मनोभावीप्रमाणे सेवा करू. धन्यवाद. म्हणजे अजितदादांचं स्मरण ठेवून आणि त्यांचा आदर्श घेऊनच हे परिवार चालत आहे. तर स्त्रिया मात्र काही वेळेस घरी पाहुणे आले की माता माऊलींना थोडा राग येतो, थोडी त्यांची आदळ चिडचिड होते. तर मी माता माऊलींना विचारेल की तुम्हाला कसं वाटतं वारकरी तुमच्या इथे येतात तुम्हाला वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी? आम्हाला छान वाटतं एक दिवसच, त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही असलं जास्त. आणि दादांविषयी जर काही सांगायचं म्हणाल तर आम्हाला अभिमान वाटतो. दादा आमच्या गावचेच आणि आम्ही काटेवाडीपेक्षा जास्त अभिमान वाटतो. कुठे गेलं तरी आम्ही उंच मानाने सांगतो की आम्ही दादांच्या गावचे. धन्यवाद. खरंच म्हणजे दादांचा आदर्श घेऊन दादांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करणारे हे काटे परिवार, खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि दादांचरणी मी हीच प्रार्थना करेल की वारकऱ्यांची अशी सेवा तुमच्या सगळ्यांकडून करत राहो. रामकृष्ण हरी.